नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, भारतामध्ये जमिनीचे भाव अगदी गगनाला भिडलेले आहेत. तरीसुद्धा बरेच लोक फ्लॅटऐवजी प्लॉट विकत घेऊन हवं तसं घर बांधतात. परंतु मोठ्या शहरांमध्ये तर जमीनच काय, घर देखील खरेदी करणं अवघड झाले. भारतातील जमिनीच्या भावाचा अंदाज आपल्याला असेलच, परंतु कधी विचार केलाय का की आपल्या शेजारचा देश चीनमध्ये जमिनीचे काय भाव आहेत ते? मुळातच चीनमध्ये जमीन खरेदी करणं शक्य नाही, कारण चीनमध्ये जमीन खरेदी करण्याची पद्धत फारच वेगळी आहे. तर ती जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, मुळातच चीनमध्ये लोक जमीन खरेदी करू शकत नाहीत, कारण चीनमधील सगळी जमीन ही सरकारी मालकीची आणि सामूहिक मालकीची असते. कोणतीही व्यक्ती किंवा कंपनी जमीन खरेदी करू शकत नाही. कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायनाच्या सिद्धांतानुसार इथे जमीन सार्वजनिक संपत्ती आहे. सामान्य नागरिकांना केवळ जमीन वापरण्याचा अधिकार मिळतो, म्हणजे लोक जमीन विकत घेऊ शकत नाहीत. एका ठराविक कालावधीसाठी सरकारकडनं घर भाड्यानं घेऊन तुम्ही राहू शकता. तर मग आता चीनमध्ये लीज सिस्टीम आहे, तर मग ही लीज सिस्टीम काय आहे ते पाहूयात. चीनमध्ये प्रॉपर्टी खरेदी करते वेळे आपल्याला जमिनीचा मालकी हक्क नाही, तर ते घर किंवा ती जागा 70 वर्षांसाठी आपल्याला लीजवरती मिळते. म्हणजेच 70 वर्षापर्यंत आपण त्या जागेचा वापर करू शकतो. कालावधी पूर्ण झाल्यावरती सरकार रिन्यूअल करू शकतं किंवा मग नवीन भाडं ठरवू शकतं. आता वेगवेगळ्या कामासाठी वेगवेगळा लीजचा कालावधी आहे. जर तुम्ही रेसिडेन्शियल प्रॉपर्टी घेत असाल तर 70 वर्षांचं लीज असतं. जर तुम्ही कमर्शियल प्रॉपर्टी घेत असाल तर 40 वर्षांचं लीज असतं. आणि जर तुम्ही इंडस्ट्रीयल प्रॉपर्टी घेत असाल तर तुम्हाला 50 वर्षांचं लीज करून मिळतं. तर मग आता चीनमध्ये जमिनीची किंमत ठरते तरी कशी? तर चीनमध्ये मुळातच जमिनीची विक्री होत नाही, त्यामुळे पर स्क्वेअर फीट किंवा मीटर, एकर, गुंठे या गोष्टीच नाहीत. प्रॉपर्टीची किंमत इमारत, ठिकाण आणि सुपरस्ट्रक्चरच्या आधारावरती ठरते. बीजिंग, शांघायसारख्या मोठ्या शहरांमध्ये फ्लॅटच्या किमती भारतापेक्षाही जास्त आहेत. परंतु किंमत जमिनीची नसते, तर ती प्रॉपर्टी वापरण्याची असते. घर किंवा इमारतीची मालकी व्यक्तीकडे असू शकते, परंतु त्याखालील जमीन ही सरकारचीच राहते. आणि 70 वर्ष पूर्ण झाल्यानंतर जी प्रॉपर्टी तुम्ही खरेदी केलेली असेल, मग तो प्लॉट असो, फ्लॅट असो, बंगला असो, तर तो तुमचा राहत नाही, तो पुन्हा सरकारी मालकीचा होतो. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं चीनमधील जन्माला येणाऱ्या प्रत्येक माणसाला आपल्या स्वतःची प्रॉपर्टी स्वतःच खरेदी करावी लागते आणि 70 वर्षाच्या लीज नंतर ती पुन्हा सरकार जमा होते. आहे का नाही? एकदम डोकं फिरवणारी गोष्ट, परंतु चीनमध्ये असंच काम चालतं. तर मग मित्रांनो, यावरती आपलं मत काय हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.